महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 35 वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करते. हे काम करताना ती जो विचारांचा वारसा जपते, तर विचारांचा वारसा इथे मांडण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. इथे अंधश्रद्धेने बहरलेलं एक झाड दाखवलेलं आहे. जे झाड वृक्ष आहे, त्या झाडाने अंधश्रद्धेचे वेगळे शब्द, वेगळी प्रतीके लावलेली आहेत. हे अंधश्रद्धेचं झाड जर खऱ्या अर्थाने विवेकामध्ये बदलायचं असेल, तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्राला म्हणा किंवा देशाला 2500 वर्षांचा जो वैचारिक वारसा लाभलेला आहे, तो गौतम बुद्धांपासून सुरू होतो. गौतम बुद्धांनी आपल्याला समतेचा, विचारांचा, विवेकाचा मार्ग दाखवलेला आहे. तो मार्ग समजून घेऊन, तो विचार पुढे घेऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर तो विचारांचा गट घेऊन पुढे निघालेले आहेत. पुढे आल्यानंतर मध्ययुगात जवळपास आपली 1200 वर्षांची संत आणि विचारवंतांची जी परंपरा आहे ती आपल्याला लाभलेली आहे. संतांनी केंद्रीभूत जरी विठ्ठलाला मानला असला तरी तिथे सर्व जात, धर्म, वंश, लिंग या सर्व भेदाच्या पलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारचे विचारवंत संत एकत्र आले. त्यामध्ये स्त्रियासुद्धा होत्या. स्त्रियांनी पहिल्यांदा बंड करून त्या सामाजिक जीवनामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी पुढे आलेल्या होता. हा जो क्रांतीचा एक वेगळा मार्ग, समतेचा मार्ग, विचारांचा मार्ग घेऊन डॉक्टर दाभोलकर त्यांचा गट विचारांनी भरून पुढे निघालेले आहेत. आणि पुढे हे विचार घेऊन डॉक्टर पुढे आल्यानंतर गेल्या 200 वर्षाचा जो महाराष्ट्राचा प्रबोधनाचा टप्पा आहे, हा प्रबोधनाचा टप्पा ज्योतिबा सावित्रीपासून खऱ्या अर्थाने सुरू होतो. आम्ही असं म्हणतो की हे सत्यशोधक विद्यापीठ आहे विचारवंतांचं. त्या विद्यापीठाचे कुलपती आहेत ते ज्योतिबा आणि सावित्री आहेत. आणि हे विद्यापीठाचे मुख्य 2 खांब जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज. आणि अनेक विचारवंत संत इथे होऊन गेलेले आहेत. आधुनिक विचारांचे जनक इथे होऊन गेलेले आहेत. त्यांनी हा 200 वर्षांचा विचारांचा एक समृद्ध वारसा, जो कृतिशील वारसा आहे, तो आपल्याला दिलेला आहे. हा कृतिशील वारसा घेऊन सुद्धा डॉक्टर दाभोलकर पुढे निघालेले आहेत. त्यांचा जो विचारांचा गट आहे तो अजून भरलेला आहे. हा विचारांचा गट आजच्या कालसुसंगत अशा वेगवेगळ्या उपक्रमांनी बहरलेला असा तो गट डॉक्टरांनी ह्या झाडाला ओतलेला आहे. आणि हे झाड खऱ्या अर्थाने विवेकाने आपल्याला बहरलेलं दिसते. आमचा जो विवेकी समाज निर्मितीचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे झाडाच्या रूपाने इथे साकारताना आपण दाखवले. इथे चिकित्सा आहे, अघोरी प्रथांना नकार आहे, सुधारकांचा विचारांचा वारसा आहे, शोषणमुक्ती आहे, समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, निर्भयता आहे. अशा अनेक गोष्टी ज्या एक विवेकी समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी या झाडावर आपल्याला फुललेले दिसत आहेत. पानांच्या रूपाने असतील, फुलांच्या रूपाने असतील. अशा प्रकारे आपल्याला फुललेला समाज निर्माण करायचा आहे. हा 2500 वर्षाचा वारसा, तेवढ्यासाठी आपण अशा पद्धतीने जपत आहोत आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या कार्यामध्ये समाजातल्या अनेक घटकांनी पुढे यावं आणि हे झाड बहरण्यासाठी सहकार्य करावं, असा हे सगळा विचार मांडण्याची माझी कल्पना आहे.